आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना मजेत? तर मी पण छान आहे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तर व्लॉग बऱ्यापैकी थंबनेलवरनं तुम्हाला कळलाच असेल. तर व्लॉग आहे, आज संडे होता, म्हणजे व्लॉग करायचं असं काही मूड नव्हता. घरातली रोजचीच कामं चाललेली होती. दळण आज मला द्यायचं होतं ॲक्च्युली. तर दळण वगैरे सकाळी सकाळी पहाटे साफ केलं. तर असं काही प्लॅनिंग नव्हतं व्लॉग करायचं, पण सडनली अचानक विषय निघाला आणि आम्ही चाललो आहोत बाहेर. तर संतोष भाऊचे मित्र आहेत काळे साहेब. तुम्ही मागचा व्लॉग त्यांच्या आम्ही गावी गेलो होतो तर ते बघितलंच असेल तुम्ही. तर ते काळे साहेब आहेत ना, त्यांच्या रिटायरमेंटची पार्टी ते आम्हाला देत आहेत. तर त्यांनी बोलवलेलं आहे जेवायला. तर बघत कसं होतं, मला पण जास्त काही माहिती नाही आहे, पण मी व्लॉग सुरुवात करून दिलेला आहे आणि छानपैकी खूप दिवसांनी म्हटलं चला तुमच्यासोबत आज छानसा व्लॉग शेअर करूया. आणि तुम्ही कसे आहात मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि बस तर आता रेडी होते. घरातली सगळी कामं उरकून झालेली आहेत. मम्मी नाही येते, मम्मी घरातच आहे. डॅडी जसे की लग्नाला तिकडे गेलेलेच आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे, छान लग्नाचे व्लॉग पण छानच होतील आणि तुम्ही मस्त एन्जॉय करा. ही बघा, ही मी सॉरी हिचं कालपासून थोडंसं दाढ दुखतंय ॲक्च्युली. हां, दाढच दुखते. तर थोडंसं दाढ आहे ना, गोल्याची दाढ दुखते एका साईडने. हां, नको असे मोकळेच ठेव, छान दिसतील ना असे. शिवचा हेअरकट तुम्ही बघितला का? न्यू हेअरकट झालेला आहे शिवचा. ऐकत नव्हती, सगळे केस कट केलेले आहेत. पुढचे पण मी तिला नाही म्हटले, पण तिने केलेले आहेत. आणि श्रेयाने तिला नाव ठेवलेलं आहे 1920ची. काय ती मोनालिसा नाही, काय म्हटली ती? सांग ना, एकदा बोलला. एकदा श्रेया बोलत. चांगलं करलं का? काय नाव ठेवलं तर ती? काय 1920ची काय? सांग ना तिचं नाव. लिझा. हा, लिझा. श्रेय इकडे दाखव. लिझा सारखी दिसते की नाही? छत्री घेऊन फिरते. काय छत्री घेऊन फिरते? छत्री घेऊन, हा बरोबर, लिझा. हा बघा, थांब की जराशी. तिचे काय आता ती करलंय. आता ती थोडीशी वॉश केले, थोड्या वेळानंतर बघा असं झुपका होऊन जाईल केसांचा तिचा. आणि लिझा, तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा, ही खरंच लिझा दिसती का? तर चला आता मी फ्रेश होते. शिरा गॅस बंद करून ये. तर मम्मीला मुगा जायची खिचडी लावलेली आहे. तर त्या आता जेवतील, त्यांना लावून दिली आणि आता मी फ्रेश होते पटकन मस्तपैकी. आणि त्यानंतर तुम्हाला भेटते, मग आम्ही निघूच. तर कंटिन्यू करत राहा ब्लॉग, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. रिटायरमेंटची पार्टी त्यांची कशी होते कशी नाही तर शेवटपर्यंत बघा. शिवची न्यू बॅग आहे. शिवने ऑनलाईन ऑर्डर करायला लावली ती पप्पांना. तर शिवनी हट्टी पोरगी आहे, 1 नंबरची. तर स्वतः ऑर्डर करते, स्वतःच रेडी. हां, माझा हात दुखायला लागला आता. तर चला आता मी पण रेडी होते मस्तपैकी. हां, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी दाखवली नाही ना, ते थोडंसं राहून गेलं माझ्याकडनं. तर मी पण घेतलेली आहे बघा, बॉलिवूड साडी घेतलेली आहे. आपण कशाला मागं राहायचं, सगळे ट्रेंड करतात, आपण पण ट्रेंड करायचं. मी सुद्धा बघा बॉलिवूड साडी घेतलेली आहे. इतकी फेमस झाली ना. आपण दुकानात जर गेलं ना, त्यांना म्हटलं ना प्लेन साडी, तर त्यांना लगेच कळून जातं, अरे ही बाई आता सध्या व्हायरल साडी चालू आहे ना, तीच घ्यायला आलेली आहे. तर सीमाताईंनी पण घेतलाय, पण त्यांचा हा जो म्हणतो ना आपला डबल याच्यामध्ये शाईनमध्ये शॅडोमध्ये नाही का, असं जसं वरतून मस्टर्ड येलो आहे आणि आतून तसं थोडंसं असं ग्रीन टाईप असं शॅडो येतो बघा. तर सीमाताईचं प्रॉपरली पूर्ण प्लेन आहे, प्लेन प्रॉपरली येल्लो कलर घेतलेला आहे सीमाताईंनी. आणि मी जो आहे हा ट्रेंडिंग जो कलर चालू होता ना तो घेतलेला आहे. आणि थोडासा एक्स्ट्रा अजून एक साडी बजेटमध्ये बसली, त्यामुळे मग ही पण साडी घेतली. मला ही फार आवडली ती. ॲक्च्युली ही साडी जी आहे ना, माझी मावसन योगाकडे होती, तशीच सेम साडी मी घेतलेली आहे. तर मला फार आवडतो हा कलर. सो फायनली मी झाले आहे रेडी. तर ब्ल्यू कलरचा आलिया पॅटर्नचाच ड्रेस घातलेला आहे. खूपच ट्रेंडिंग होता हा पण. हां, मी ब्ल्यू म्हणते, जाऊ दे, थोडा पर्पल टाईप आहे. आणि मस्त रेडी झालेले आहे. तर सडनली असाच प्लॅन झालेला होता अचानकच, त्याच्यामुळे थोडीशी गडबड पण झाली. आपण कसं असतं, लेडीज लोक प्रिपेअर नसतो ना. माझ्या आयब्रोज वगैरे पण वाढलेले होते. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं आता जाऊ दे, महेशच्या लग्नाचेच सगळं काही व्यवस्थित करेल आयब्रो वगैरे. पण आता जायचं म्हणून म्हटलं असं कसं एकदम जंगलासारखं जायचं, त्याच्यामुळे मी आयब्रो पटपट जे फेशियल रेझर होतं त्याच्याने झटपट अशी केलेली आहे. नेल पेंट नव्हती, तर नेल पेंट थोडीशी अशी लावून घेतलेली आहे. व्हॅक्सिंग नाही, काय नाही, असंच असतं आपल्या लेडीज लोकांचं घरगुती. पण जाऊ दे, इट्स ओके. चला थोडंसं त्यानिमित्ताने बाहेर फिरणं होईल. खूप दिवस झाले गेलं नव्हतं. आता थोडंसं बाहेर जातो, बघूयात. तर 1:30 मला वाटतं 1:15 झालेला आहे. अजून संतोष कोणते खाली आलेले नाही आहेत. आणि कारमध्ये जायचं का बाईकवर जायचं मला ते माहिती नाही. कारमध्ये गेलं तर बापरे बाप, माझा ज्यूस आता एकदम कसतरीच होऊन जातो. मला तर कारमध्ये एकदम अजिबात सहन होत नाही. तर चला मग, कशी दिसते मला सांगा. तिकडचं पसारा इग्नोर करा. थोडंसं साड्या वगैरे आता ठेवलेल्या आहेत. आले मम्मी.
तर मी थोड्याशा साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, पसारा इग्नोर करा. मुली पण रेडी झालेल्या. शिव इकडे, दोघींनी सारखंच घातलेलं, एकदम जुडो बहिणीसारखं. बघा तुम्ही, शिवला बोलता ना. शिव, पावसाचा थोडासा मोसम झालेला आहे. तुमच्याकडे पाऊस कसा पडतोय मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही बोलत जा यार, कमेंट्स करत जा. थोडंसं मला पण आवडतं गप्पा मारायला वगैरे, कोणी नसतं बोलायला, त्यामुळे थोडंसं आवडतं मला गप्पा गोष्टी करायला. मला माहिती आहे काही जण बोर पण होतात मी जेव्हा बोलते त्यावेळेस, पण मला आवडतं गप्पा मारायला. तर बघा हे दोघींचं लुक, हिरोइन्या दोघीजणी. हां, काय म्हणतात त्याला का? क्रॉक्स. तर बघा अशा प्रकारे दोघी जणी पण मस्त रेडी झालेल्या आहेत. ताईन ते पण येतीलच खाली. आमचं आता डिसिजन चाललेलं होतं साडी घालायची की पार्टी वेअर ड्रेस घालायचा, पण आता माझ्याकडे तसा ड्रेस नाही आहे. तर आता मुलीच एक्साइटमेंट आहे, त्यांना बाहेर जायचं म्हटलं तर खूप एक्साइटमेंट असते. तर आधी हां मी काय म्हणत होते साडी घालणार होतो, मग नंतर साक्षी पण म्हणत होती वन पीस असा ड्रेस घाला पार्टी वेअर टाईप, तुम्ही पार्टीला चालले आहेत. पार्टी म्हणजे पार्टी नाही आहे, ते पर्सनली आम्हाला देत आहेत, हॉटेलमध्ये जाऊन जेवण वगैरे करणारे असं काहीतरी आहे. तर तिथे गेल्यानंतरच कळेल, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मग नंतर मग मी म्हटलं माझ्याकडं वन पीस नाही, मी जर घेतलं तर कसं होतं श्रेया वगैरे ती काय करते घालून सगळी खराब करून टाकते. त्याच्यामुळे मी सध्या मी रिअली सांगते माझ्याकडं ड्रेसचं जे कलेक्शन आहे ना ते तसं काही जास्त नाही आहे. साड्या पण मी कसं घेते वर्षातून एकदाच असते आपली दिवाळीला, आणि त्याच्यानंतर मध्ये आधी आत्ता घ्यायला लागलेली आहे. पहिल्यापासून कसं होतं दिवाळीलाच राहायची साडी, याच्या व्यतिरिक्त मम्मी घ्यायची. पण आता मम्मीकडे पण मी 2-3 वर्ष झालेले गेलेलेच नाही आहे श्रेयाच्या 10वीमुळं. आता पुढे आता पहिल्यासारखं जाणं होत पण नाही ॲक्च्युली. माहेरी जेव्हा मुलं लहान असतात ना त्याच वेळेस खरं माहेरी जाणं होतं. पण आता श्रेयाचं पण शिक्षण वगैरे आता 10वी झाली, 11वी पुढे आता मला तर वाटतं आता जसं नाही का हळूहळू कमीच होत चाललेले. पहिले कसं महिनाभर राहायचे, पण आता नाही का मुली जशा मोठ्या होत गेल्या त्यांच्या अभ्यासासाठी खरं तर आपल्याला थोडंसं मन हे करावं लागतं, पण जाते काय हरकत नाही. तर त्यामुळे मी म्हणते साडी वगैरे पण मी जास्त स्टोरेज करत नाही, असं जास्त बसबस घेत नाही. तर अशा प्रकारे साडीचं नको बोलायला तर बोलते मी घेते का वर्षातून एकदा राहते ना माझी साडी. तर आता ह्या ताई पण घेतात वर्षातून एकदा, ते बड्डेला घेत राहतात. आता ह्यावेळेस त्यांनी ड्रेस घेतलेला होता, तर त्यामुळे मग म्हटलं वन पीस नको हे घालायला. माझ्याकडे आता सध्याचा हा अवेलेबल आहे हा, आणि आता यांनी बड्डेला घेतलेला आहे तो मी काही घातला नाही, यांनी पण घेतलेला आहे बड्डेला ड्रेस. तर त्याला फिटिंग वगैरे करायची राहून गेली होती त्यामुळे मी तो वेअर नाही केला. तर हा सध्या आता फिटिंग वगैरे केलेले होते त्यामुळे हाच वेअर केला. मला हा पर्सनली फार आवडतं, मला डार्क कलर त्याला जास्तच आवडतात लाईटपेक्षा. आणि डार्क कलर कसं आपल्या रंगावर ते तर छान दिसतात. काय बोलताय का? ओ इकडे आहे ना. कसं जायचं काय माहिती नाही मला, बाईकवर जायचं मला, कारमध्ये ना मला कसं तरीच होतं. ओ हा सांगा ना कसं जायचंय, कसं जायचंय? गाडी जायची कार चौघच आपण तुझ्यामुळे कार चौघ कसं काय तर शिवणे पण आहे ना. हा मग असं मध्ये येते गाडी. कार म्हटलं का माझा जीवच गुद मरतो. मला घड्याळ जाते तिकडे, मला द्या ना घालायला. तर घड्याळ झालेली आमची पण, आम्ही शायनिंग मारायसाठी फक्त घड्याळ घालतो. चार्जिंग केलेली तुम्ही लोक, चार्जिंग होत चार्जिंगच केलेली नाही त्याची घड्याळाची, पण टाइम नको विचारायला फक्त मला बस. काय नाही मोबाईल बघायचं. चला आता आपण चाललं चला तर चला करताय दोघं जण खिडकीसाठी भांडण करतात. चला शिव चल. आम्ही पोहोचलो आहोत, आणि मला असं वाटलं जवळच असेल यार, आळंदीतून इतकं म्हणजे आम्ही लांब आलो ना. तर सांगा ना साहेब, साहेब कुठला आहे? शिक्रापूर रोड आहे. शिक्रापूर रोडला हायवे, चाकण शिक्रापूर रोड आहे, आणि तिथे आहे
SK हॉटेल म्हणून आहे आणि इथे मटनची थाळी आहे, म्हणजे मटन जे आहे ना, मटन चिकन जे नॉनव्हेज, तर ते एकच नंबर मिळतं असं म्हणतात. भाऊन ते आलेले असतील बहुतेक साहेबांबरोबर. तुम्ही आले होते? तुम्ही कधी आलते? नाही तुम्ही सांगा ना कधी आलते. तर हे आलेले होते, तर आज आमची पण फर्स्ट टर्न आहे आमचं. आज आम्ही पण टेस्ट करूयात. तर SK हॉटेल बघा इथे आहे आणि मी तुम्हाला दाखवते सगळं इकडचं व्ह्यू. खूप सुंदर असं आहे इथला व्ह्यू, म्हणजे गावाकडे आल्यासारखं फील येतं. म्हणजे आपण गावाकडे येतो ना, आणि बरेच लोक असे लांबनं येतात आणि रिलॅक्स होण्यासाठी, नाही का. छान आहे. आतून बघूच आपण कसं आहे मी तुम्हाला. हे काही इथं ओढा बघा, ते नॅचरली एकदम गावासारखं लुक केलेलं आहे. कोंबडा बघा, कोंबडा श्रेय कोंबडा जरा यालाच उचला कापा. तर अशा प्रकारे बघा एकदम म्हणजे नॅचरली गावासारखं लुक दिलंय. आमच्या मॉडेल्स आलेले आहेत. ओहो मॉडेल थांब, मला मागं जाऊ दे. थांब शिव. तर आमच्या दोघी बघा, ओहो थकल्या पेंगाळल्या. आम्हाला असं वाटलं जवळच हॉटेल असेल ती आपल्या एरियामध्ये, पण इतकं लांब असं वाटलं नव्हतं आम्हाला. तर माहितीच नव्हतं दोघींना पण. मी यांना नाही का सांगत होते की हा जवळ आलं हो ना, प्रवास थोडस. आणि आपल्या दोघींना कधी माहिती असतं काय कुठं चाललोय? आम्हाला सगळे अचानकच असं वाटलं. सपोर्ट करा. अमोल लय खुश आहे. स्माइली फेस. रिटायरमेंट आकडे रिटायर झाला तुम्हाला माहित नाही, कसं कळायचं तुम्हाला? काय ते पोरं तर इथं म्हणजे चुलीवरचं जे आहे ना ते मटन प्रॉपर, चिकन पण नाही ना, सगळं म्हणजे नॉनव्हेज प्रकारचं. फिश वगैरे का? फिश आधी आले ना तुम्ही? हे सगळे जेंट्स लोक आलेले असतील. इथे जे आहे ना प्रॉपरली म्हणजे चुलीवरचं मटन बनतं आहे. पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकताय. एकच नंबर म्हणजे चव आहे इथली. आता कंट्रोल होत नाही. मला माहिती नाही कशी चव आहे. तर हे सगळे जेंट्स लोक आहे ना, ते आधी आलेले होते सगळे आणि त्यांनी टेस्ट केलेलं असेल, त्यामुळे ते आम्हाला आता इतक्या लांब घेऊन आलेले आहेत. तर बघूयात टेस्ट करून. आता जास्त वेळ वाट नाही. बघू आता काय साहेब आहे त्यांची फॅमिली जे आहे ते येतीलच आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसू, आमची ऑर्डर देऊ. तर ऑर्डर मला वाटतं बहुतेक दिलेलीच असेल यांनी. तर कसं आहे काय माहिती नाही. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा. पण आता कॉलेज नाही. तुझं नाव काय सांग ना? प्रतीक्षा आहे. तर हिला आपण मला वाटतं रिटायरमेंटच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे ना त्यावेळेस. तर ब्लॉग बघतेस ना, ब्लॉग बघत जा, लाईक करत जा, शेअर पण करत जा. तर चला मग बघत राहा. काय साहेबांची फॅमिली आली का त्यानंतर मग आपण जेवायला बसू. खूप वाट बघायला लावली काय साहेबांनी. काय साहेब उशिरा आलेले आहेत. तिकडे बघा काय ताई पण आलेल्या आहेत. अपेक्षा पण आलेली आहे. यश आहे, लास्ट यश. तर फायनली आता सगळे आलेलो आहोत. अजून पण नाही ना, आपणच ना. तर आता बसू आपण जेवायला. छान मस्तपैकी चुलीवरचं मटण खाऊ. हे आहे SK प्रकारचं मस्त असं व्ह्यू आहे. इकडे पाठीमागे चुलीवरचं मटण बनतंय आणि इकडे आम्ही असं फॅमिली म्हणून असं इथं आलेलो आहोत. आम्ही थोडंसं जास्त लोक आहोत ना, तर त्यामुळे थोडंसं सीट वगैरे ते अरेंजमेंट करतील आणि त्यानंतर मग बसून घे इथं थोडा वेळ. आपण जास्त आहेत ना त्यामुळे ते सीट अरेंजमेंट करतील आणि मग आपण जेवायला बसूयात. मटणाची जी खुशबू आहे ना ती एकच नंबर येते यार. खरंच छान वाटतंय आणि भूक पण लागलेली आहे. जवळपास वाजलेले आहेत, अरे बापरे 3 वाजलेत. हां भूक लागलेली आहे. आम्ही सगळे बसलो आहोत. पुरण एकदम गावरान चुलीवरची बिर्याणी. बिर्याणीची स्मेलच किती भारी येते. शिवाने खाऊन बघ बेटा. चम्मच वगैरे दिले वाटतं त्यांनी. शिवाने कशी आहे? एकदम ती गावरान आहे ना ताई.
हळूहळू प्लेटी वगैरे. गावरान बिर्याणी आहे, एकच नंबर. प्लेटी, चम्मच, टेस्ट सांगितलेली आहे यांनी कशी लागते. हां, आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. काय काय म्हणताय? आल्यानंतर सांगू. ओके ओके. आम्ही 1-2 वेळा आलेले. हो ना. तिसऱ्यांदा त्यामुळे म्हणलं आपल्या फॅमिली घेऊन यावं. हो, तुम्ही लोक आमची फॅमिली पण मटण खाण्याची इच्छुक आहे. हो हो, त्यामुळे म्हणलं त्यांना घेऊन जाऊ. थँक्यू. ते बिर्याणी आहे, शिवण्या खाणार आहे. शिव घे बेटा. ते इंद्रायणी राईस आहे ना, शिवण्या खाते आता. इंद्रायणी राईस मग काय झालं, जी बिर्याणी ना नॅचरल एकदम गावरान पद्धतीची बिर्याणी आणि एकच नंबर टेस्ट लागते. मस्त मसालेदार. शिवला आवडली बिर्याणी, मसालेदार बिर्याणी, झणझणीत. हे मटन आहे वाटतं ना, का चिकन आहे? मटन. शिवण्या शिवण्या शिव दाखव काका ना मटन. इथं फॅन आहे. हां, त्यामुळे त्यांना घाम बघा ना, यांना प्रचंड घाम येतो दोघं भाऊंना. तर बिर्याणीची टेस्ट खरंच सांगू यार, एक नंबर टेस्ट आहे. आता आम्ही जाताना पार्सल पण घेऊन जाऊ, है ना बेबी? बबडी काय बबडी, सगळे म्हणतील तू मोबाईल बघून जेवती, काही वाटू दे. रिसेप्शन पण बघा ना कसं आहे ना, श्रेयजप्पा हॉटेलचं रिसेप्शन बघा ना. इथं क्वालिटी, इथं जागाची महत्त्वाची नाही, जागाची महत्त्व नाही, क्वालिटी आहे इथं, एकच नंबर क्वालिटी आहे. आम्ही प्रमोशन नाही करत आहे, पण एक जेन्युअनली आमचं एक स्वतःचा रिव्ह्यू सांगतोय. मस्त आहे ना. इथे सुरुवात झाली आहे भाकरीपासनं. भाकर बघू शकताय, हो गरम गरम आहे भाकर. ते बघा भाकरी एकदम गरम गरम आहेत, एकच नंबर भाकर आहे बघा. एकदम गरम गरम भाकर आलेली आहे. थोड्या वेळाने येईलच भाजी, थोडंसं वेळ लागेल, पण फायनली आपल्याला छानपैकी जेवण भेटेल. जवळपास 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इतक्या उशिरा आता जेवायला आलो. तर ते हेच म्हणत आहे की उशिरा आलेत तुम्ही थोडंसं, पण आता काय करणार, ट्रॅफिक पण लागली आणि घरून निघताना पण थोडंसं उशीर झाला. आणि आम्ही एवढे सगळे मेंबर आहोत. तर हे बघा काळे साहेब आहेत, त्यांचे अजून दुसरे ते फ्रेंड आहेत भाऊंचे, तिथं आर्मी एरियामध्येच त्यांचे ते फ्रेंड बनलेले होते. तर त्यांच्या मिसेस आणि त्या सगळ्या आम्ही जणी बसलेलो आहोत. तर थोडंसं वेळ लागतो आहे त्यांना, पण बघूया. भाजीची टेस्ट एकदम छान आहे, बिर्याणी तर एकच नंबर होती. तर ते तेच समजवत आहेत. अय थाळी बघ केवढी मोठे, कसे धरून आणलेत त्यांनी. मटन 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 पास करा. एक मिनटं. अशा प्रकारे थाळी पास केल्या जाते. हे सब मटन आहे ना, चिकन मटन सगळं मटन आहे, सगळं मटन आहे. मटन ठीक आहे. रस्सा कमी आहे ना त्याच्यामध्ये, हो रस्सा कमी आहे ना. थांबा सांगतो तुम्हाला काय रस्सा येईल, आता रस्सा बाल्टी भरी तुम्हाला. अशा प्रकारचं ही थाळी आहे. भाकर ठेवा श्रेयजप्पा, श्रेयजप्पा एक इथं भाकर ठेवा. हे बघा अशा प्रकारची बाल्टी भरी, आता बाल्टी भरून. अशा प्रकारे ही थाळी आहे. मस्त कांदा तुला घे भाऊ, आणि लिंबू आहे, झिंग्याची चटणी आहे, मटणाची थाळी, साहेबांची पण थाळी बघू शकताय. इथं सगळेजण बसलेलो आहोत. तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण इथं बसलेलो आहोत. ते सगळ्यांनी हाय करा. आखाड पार्टी काही कसली पार्टी मला नाही माहिती. ही आखाड पार्टी आहे आणि आम्ही सगळेजण बसलेलो आहोत जेवायला. आणि आता सगळेजण तुटून पडलेले आहेत मटणावर. आणि आता मी पण बसते, मी पण ट्राय करते. एवढं काला म्हणून मी कधीच खात नाही. भाकरीचा आता मस्त चुरा करणार आणि खाणार आणि टेस्ट करून तुम्हाला नंतर सांगेलच भाजी कशी होती. शिवच्या याच्यामुळे आवाज जरा थोडंसं प्रॉब्लेम येईल. आणि आता आम्ही मस्त ताव मारतो. भाकर मटन रस्सा. मी ना असं ॲक्च्युली कधी खात नाही माहिती आहे का, चुरून मुरून. माझं लय नॉर्मली जेवण असतं, पण आज फर्स्ट टाईम भाकर चुरणार आहे आणि खाणार आहे. तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत, मस्त एन्जॉय करा. SK नसते जेव्हा
SK हॉटेल आहे आपल्या इथं. तर मी तुम्हाला सांगेलच नंतर आम्ही कसं आलो कुठून आलो. तर चला सगळ्यांनी ताव मारायला सुरुवात केली आहे. मीच बाकी आहे. आता मी पण जेवते तुम्हाला नंतर सांगते भाजी कशी होती. तर इथं भाजीमध्ये स्टार्टिंगला रस्सा कमी देतात, नंतर मग ते बघा बकेटमध्ये असा रस्सा येतो. आपल्याकडे नंतर बांधली आहे, आम्ही दाखवते व्हिडिओ. हे बघा अशा प्रकारची बकेट देतात ते, नंतर रस्सा. त्याला बादली भरूनच रस्सा दिला आहे त्यांनी. गावरान चुलीवरचा रस्सा, मटणाची भाजी गावरान, वरपा. मला थोडंसं टाका, जास्त नका टाकू ना, ते वेस्ट होईल. आणि सॉफ्टवाला असेल ना पीस तर तो द्या. अशा प्रकारची बकेट. मी जेवण केलेत आणि आम्ही जस्ट आता इतक्या बाहेर आलो. बाकीच्यांचे चालले जेवण. सुरुवातीला थोडंसं बिर्याणी राईस मागवलं होतं. अश्वली रे लई जास्त झाली हो. तर आम्ही दोघं आलो बाहेर, कारण आतमध्ये प्रचंड गरम होत होतं, त्यामुळे बाहेर आलो. आणि जेवणाची क्वालिटी ना एक नंबर, एकच नंबर आहे. चुलीवरचं मटण आहे, सुक्कं मटणसुद्धा, प्लस सुक्कं चिकन पण छान आहे. आणि सुक्कं चिकनची भाजी तर नाही घेतली आपण, है ना, मटणची भाजी घेतली. मटणाची भाजी पण असे असं बहुतेक. हां तिथं मोकळा प्लेस आहे बघा जेवायला बसायला, तिथं बसून काढायचं शिरायचं बाबा आपण. हो का, ओके फॅमिली आहे का. पण ते गरम होतं आतमध्ये. आणि जेवणाची क्वालिटी नाही एक नंबर आहे, एकच नंबर. म्हणजे गरमागरम भाकरी, भाजीसुद्धा इतकी मस्त गरमागरम. म्हणजे म्हणतो ना जात नाही, इतकी सवय नाही ना, तर अर्ध्या भाकरीच्या वर पण गेली नाही भाकर मला. थोडंसं आधी सुरुवातीला बिर्याणी जी मागवली होती ती बिर्याणी खाल्ली थोडीशी, आणि त्यानंतर मग नंतर जास्त जेवण नाही केलं. आणि कुठे एक्झॅक्ट हे तुम्हाला सांगतील आता. आपल्या आधी आळंदीतून किती चाकण वाघोली रोड, आळंदीपासून इथं काहीतरी 10-12 किलोमीटर आहे. हां, तर एवढ्या अंतरावर आता आम्ही आलेलो आहोत. आणि हॉटेलचं नाव आहे SK हॉटेल आहे. मी प्रमोशन नाही करत आहे बरं का, रिअली सांगते, प्रमोशन नाही आहे. हे जस्ट आमचं जनरली आमचं चव चांगली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की खरंच नक्की या. खरंच खूप छान हॉटेल आहे, मस्त आहे. चिकन आळणी, चिकन फ्राय, स्पेशल चिकन थाळी, स्पेशल मटन थाळी, म्हणजे खूप छान छान आहे, सगळं मस्त आहे. एकच नंबर. मासवडी जे व्हेज खातात ना त्यांच्यासाठी पण मासवडीची काहीतरी भाजी मी बघितली, छान होती मासवडीची भाजी पण. तर नक्की आम्हाला तर फार आवडलेलं आहे. आता असं वाटतं गाडीत आता बसू नाही वाटत आहे लवकर, थोड्या वेळ हवेशीर बसू. बाकी सगळे आतमध्ये जेवत आहेत, आमच्या दोघांचं पटकन झालं त्याच्यामुळे आम्ही पटकन बाहेर आलो. आणि थोड्या वेळ बसू निवांत हवेशीर, आणि मग त्यानंतर घरी जाऊ. ब्लॉग खरंच खूप छान झाला, वाटलं नव्हतं इतक्या म्हणजे आम्ही लांब येऊ, पण खरंच खूप मस्त असा ब्लॉग झालेला आहे. मला तो फार आवडलेला आहे. त्याला चला, मी ना अशी केली होती माहिती आहे का एकदा हॉटेलमध्ये व्हिडिओ, नाव श्रेयस बाबा. पेपर नॅपकिन मध्ये टिश्यू पेपर घेतला आणि नाही कशी बनायला म्हटलं, ते टिश्यू पेपर सगळं ओतून घेतलं त्याच्यामध्ये. घरी घेऊन घ्या, पूर्ण पैसे वसूल करा. तुम्ही लगेच निघताय, तुम्ही नाही निघत आहे का? नाही, अपेक्षावंती नाही. हे बघ यांनी बघ बडीशेप बघ. अपेक्षा मी अशी व्हिडिओ केलेली माहिती का, हॉटेलमध्ये गेलो गणपती बघायला, आणि नाही का शिवानाला म्हणलं रील्स करणं, नाही का खूप ट्रेंड चालत होतो नाही का, बडीशेप टिश्यू पेपर घ्यायचा आणि बडीशेप त्यात चोरायची. तो ट्रेंड केला होता आम्ही पण. हो ना, त्याची फिलिंग वेगळी येते. हो, भारी वाटतं. तर ते चाललेले आहेत, बसलेले आहेत गप्पा माते निवांत आहेत एकदम. सेम. तर इथं ना मस्त झाड आहे, आणि इतकं पोटभर मस्त गावरान जेवण झाले, बाजरीची भाकर झाली, आणि असं वाटतंय ते जाताना एक कशी मस्त खाट पाहिजे होती मस्त, आणि तिथं मस्त असं पडी मारून घ्यायची, तिथं झोपून घ्या असं फील येते. आता अजिबात गाडीत बसू वाटत नाही मला तर. मला आता वरती बांधून द्या गाडीच्या वरती. तिथं बघा ना श्रेयाच्या पती, तिथं किती छान आहे, मस्त झाडाखाली तिथं पाहिजे होतं फॅमिलीसाठी माहिती का ॲक्च्युली. तर मस्त झोपून घ्या असं वाटतंय. पण आता हे म्हणतायत चालायचं आहे, काय साहेब म्हणतात त्यांच्या घरी जायचं आहे, तर त्यांच्या घरी जाऊ बघू.
पुढे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. इथे शिवताण्याच्या मस्त्या बघा. तर चला मग चलो. पोट भरलंय, गच्च भरलंय, चालायची हिंमत नाही मला. तर पुन्हा एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवते. बघा दोघी बहिणी बघा कसल्या. तर हा असा व्ह्यू आहे हॉटेलचा. हा जशी कोंबडी टांगली ना तशी बकरी पण टांगायला पाहिजे ते. कारण की स्पेशालिटी इथली तीच आहे ना. हा त्याच्यासाठीच आपण आलो ना. म्हणजे कोंबडीपेक्षा ना एक साईडला बकरा पण पाहिजे होता. हे हारणं बघा, हारणं ओढा वाहतोय बघा तिथं. असं ओढ्यासारखं केलेलं आहे त्यांनी आणि एंट्री पण छान आहे. चला ए मुलींनो चला. बघा ते काय करतायत. चला ट्विन सारख्या दिसत आहेत त्या दोघी. सेम घातलं त्यांनी. शिवताना इकडे थांब, तुमचे फोटो काढते. हा चल जाऊ दे, चल या. चला एक फोटो काढून घेऊ, एक ग्रुप फोटो काढून घेऊ. चला शिव इकडे इकडे. इथं आमचा थोडासा अपघात झाला. ॲक्च्युली आमची गाडी पुढं आली आणि पुढं आल्यानंतर ना ते आम्हाला मागचेवाले म्हणताना आमच्या गाडीला डायरेक्ट ठोकर दिली. मागून ब्रेक दाबला. आम्ही थोड्या वेळासाठी एकदम हादरून गेलो. हे बघा इथं डायरेक्ट गाडीचं काच हे झालेले, सगळा प्रॉब्लेमच झाला. आमच्या गाडीला त्यांनी ब्रेक डायरेक्ट मागून धडक दिली. थोड्या वेळासाठी मुलीसुद्धा इतक्या घाबरल्यात आणि मागून सुद्धा त्या मॉकच्या ट्रकवाल्यांनी पुढच्या गाडीला धडक दिली. पुढच्या गाडीने आमच्या गाडीला धडक दिली आणि असा तो गोंधळ झालेला आहे. बाकी दुखापत वगैरे कोणाला काही झालेली नाही आहे देवाच्या कृपेने. पण असं थोडंसं लाईटली असा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या मुली पण थोड्याशा घाबरल्याच होत्या. मग असे गेले डायरेक्ट, त्यांनी धराधरीच केली होती डायरेक्ट. त्या मागच्यावाल्याला बोलायला गेलेत का ते सगळे. एकदम ब्रेक हो पूर्ण त्या साईडने. कसे डेंजर धडक बसली. भाऊ चाललेत आता परत. आणि तो उलटा आम्हालाच म्हणतोय तुम्ही जोरात ब्रेक दाबला, तो अजून आम्हाला उलटा असं म्हणतोय. असा आता त्याला बोलतायत वाटतं श्रेयाच्या आता चला ना म्हणा यांना म्हणत. एकावर रस्ता पण असं हे ना एकच पदरी रस्ता असल्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. प्रत्येकाची गाडी हा होता वाटतं. पुढच्या गाडीचा का पुढच्या गाडीवाला हा होता वाटतं. हा हो हा पुढचावाला होता. याला मागून ठोकर दिली मग आपली गाडी यांनी ठोकली. हा यांच्या टाकल्यांना भरपाई करून घे. तो ना हा पुढच्या गाडीवाला वाटतं. हा दुसरा ब्ल्यूवाला म्हणतोय माझी काही चुकी आहे. तो माझी काय गलती म्हणे. भाऊ भडकले ना. भाऊ म्हणताय भरपाईच घेणार आता म्हणे मी. तो काय माहिती नाही कुठे. तो बहुतेक तिथेच असेल. त्याची गाडीची त्यांनी चावी घेऊन टाकली ना. कारण ह्या गाडीची नुकसान झालंय ना आपल्या गाडीचं नुकसान झालंय. त्यामुळे त्याचा भरपाई त्याच्याकडनं मागताय कारण की चुकी त्याचीच होती. असा घोळ झालेला आहे आज थोडासा प्रवासात. आजच्या ब्लॉग सगळे लोक बघून जात आहे. काही नाही झालं दादा, जाऊ द्या. सगळे सही सलामत आहे, बाकी काही नाही. स्वामी समर्थाच्या कृपेने म्हणजे तो अपघात होणार होता ना तो टळलेला आहे. स्वामी समर्थाची कृपा आहे. त्यामुळे काही असं वाईट अपघात झालेला नाही आहे. सगळे व्यवस्थित आहे. फक्त गाडीला थोडीशी दुखापत झालेली आहे, बाकी काही नाही. तर आता ते भरपाई वगैरे घेतील. तिथं थोडासा वेळ जाणारच आहे आता आपला. मी आलो आहे जनावरचा चारा घेऊन चालला. शेतकरी असं तर आम्ही आलो आहोत आणि इकडे त्यांचं चाललेलं आहे भरपाई द्यायचे कामं. तर आता ते काय माहिती काय करतात. तर भाऊन त्यांनी आम्हाला तिकडून रस्त्याच्या पलीकडून इकडे या साईडला आणलेले आहे. तर ते म्हटले गाडीतच बसा तुम्ही. तर तिकडं भरपाई मागताय वाटतं त्याच्याकडनं. आता काय डिस्कशन होतं त्यांचं ते त्यांनाच माहिती. तो पण काय गरीब माणूस दिसू राहिला वाटतं.
बघू सगळ्यांनी त्याला घेरूनच घेतलेले. मला सांगितलं होतं तुम्हाला ये भरपाई दे, त्याच्याकडून घे नाही जरा. कोणाची चावी घेतली भाऊने? ज्यांनी आपल्याला ठोकलं ना हो त्याची चावी घेतली. हा का? बाकीचा घोळका कसा उभा आहे बघा. सगळ्यांना ते बोले म्हणतो ना, काय म्हणत होतं तुम्ही? सगळ्यांना 500-500 रुपये. त्यांना असं फील होतंय की आम्हाला 500-500 रुपये भेटतील म्हणून सगळे घोळका करून बघा कसे उभे आहेत. आणि ज्यांचं नुकसान झालंय त्यांना, ज्यांनी मागायचं तर ते बाकीचे बघा असे नाही उभे जसं का 500 रुपये भेटतील. तर आता त्यांचं बघू काय चाललंय. भरपाई मागायचं चाललेलं आहे. 17 वेळेस येऊन गाडी चेक करताय कुठं कुठं काय काय नुकसान झालेले. इकडून आले का परत तिकडे चालले, इकडून आले का परत तिकडे चालले. हे चालले बरं, हे गाडीत बसले ना, आता हे परत उतरून परत चालले. माझा मोबाईल शिव मोबाईल आहे पप्पांना धरा. असा घोळ आहे आजचा. असं मस्त चांगला ब्लॉग चालू होता, काय मरो बंद झाला. पण स्वामी समर्थाची कृपेमुळे कोणाला काही प्रॉब्लेम झाला नाही, काही त्रास झाला नाही कोणाला. मेन म्हणजे नॉर्मल होतं, छोटासा अपघात होता. पण खरंच खूप घाबरलो एकदम. अचानक धडक बसली ना पाठीमागून, एकदम म्हणजे असं वाटलं थोड्या वेळासाठी अरे ॲक्सिडेंट होतो की काय, म्हणजे असं एकदम फील झालं मला. बाहेर निघायचं इथून माता येत आहे का ते गाडी बघायला, परत गाडी बघायला येत आहे वाटतं का? काय गरम पण होतंय गाडीत बसून बसून. आता यांचं कधी निकाल लागतं काय माहिती नाही आहे. शाळा याची प्रत्येकाची टीम आहे. कशाला अरेस्ट होईल? आपण काय चुक्या केल्यात का? मी बोलून दे आमची काय गलती, आम्ही इथं पुढे थांबलो होतो, मागच्यांची गलती आम्हाला नाही माहिती काय. शिवाण्याचं तोंड भरपाई द्यायला मना करताय वाटतं. यांची पूर्ण टीमच आहे जशी काही. पुढचा गाडीवाला त्या बघा, हा जो गाडीवाला आहे ना इकडे शिव, त्याच्या गाडीमध्ये ऍक्च्युली जास्त माणसं होते आणि त्याच्या गाडीला जास्त धडक लागलेली आहे. ॲक्च्युली त्या गाडीने जी आहे ना, जी लांब उभी बघा ती तिकडं, त्या गाडीने ह्या गाडीला धडक दिली आहे आणि ह्या गाडीने आमच्या गाडीला धडक दिली. तर आता ते म्हणताय ह्या गाडीने ह्या गाडीवाल्याला धडक दिली तर तो याला पैसे देईल, आणि यांनी ना ह्या गाडीला धडक दिली तर यांनी आमच्या गाडीवाल्याला पैसे द्यायचे, म्हणजे असं ते म्हणतायत. आता असं काहीतरी किस्सा चालू आहे. पण प्लीज लवकर मिटो. काय माहिती आता काय ठरवतात. प्लीज भांडणं नको, मला तर भांडणाची फार भीती वाटते. आता काय ठरलंय काय माहिती यांचं. बस मला कोणी बघू नको व्हिडिओ काढताना, नाही तर मला धरतील झोडतील. पण नाही, अशा गोष्टी तर करायलाच पाहिजे, व्हिडिओ काढायलाच पाहिजे. मगाशी ना एक माणूस होता, मगाशी तो इतका शिव्या देत होता, अक्षरशः भांडणं. मला तर खरंच खूप भीती वाटली. आपल्याबरोबर कसं लहान लहान मुली आहेत, आम्ही सगळ्या लेडीज आहेत, त्याच ताई ज्या आहेत त्या तिकडे त्या गाडीत बसलेल्या आहेत, काय साहेबांची मिसेस. तर दुसरे बाकीचे आहे ना फक्त मजा घ्यायला आलेले आहेत. बघितलं का? ते दुसरे जे आहे ना ते फक्त दात काढत आहेत ना, ते फक्त मजा घ्यायला आलेले आहेत. यांचं काही नाही, फक्त जे फ्रीमध्ये एंटरटेनमेंट करायला आलेले आहेत. तर आता यांचं काय ठरतं काय माहिती. आता तो म्हणतो ह्या गाडीवाल्यांनी पैसे द्यायला पाहिजे आम्हाला, असं म्हणतायत. तर तुम्ही त्यांनी त्यांच्याकडनं घ्या. पण ॲक्च्युली गाडी तर त्यांनी ठोकली होती, त्यांनी यांना ठोकली आणि यांनी आम्हाला ठोकलं, असं झालेलं आहे. आता काय ठरतं यांचं यांनाच माहिती. तर बघत राहा. आता जवळपास आम्हाला 1 तास झालेला आहे, अजून हा किस्सा मिटत नाही आहे. बोला बेटा. स्वामी समर्थांचीच कृपा म्हणावी लागेल. मोठा अपघात होण्यापासून टळलंय, मोठा अपघात झाला नाही. नाही तर अशा रस्त्यांवर कसं होतं, जर त्या माणसाने जर गाडी जर जास्त स्पीडने आणली असती ना, तर पुढच्या वालींचा पण स्पीड वाढला असता आणि आमची पण गाडी जास्त जोरात ठोकली गेली असती, जीवितहानी झाली असती. त्यामुळे ना स्वामी समर्थाचीच कृपा मी म्हणते. आणि आता पोलीस पण आलेले आहेत बघा इकडं, पोलिसांना पण बोलवलेलं आहे. आता पोलीस आलेले आहेत, पोलीस बघूयात काय निर्णय घेतात. यार किस्सा वाढत चाललाय, मला तर फार भीती वाटते. आता साहेब काय निर्णय घेतात काय माहिती. तसे आमच्या भाऊंची गाडी चालवण्याची पद्धत आहे ना एकदम स्लोली आहे, एकदम सावकाश गाडी चालवतात ते, त्यांचं काही नाही. पण गाडी खोलून बघताय. आता ती पॅक झाली असेल मला वाटतं.
ते दाबल्या गेली ना त्याच्यामध्ये डिक्की पॅक झाली वाटतं बघ, खुला ना ती. आता पोलीस साहेब आलेले आहेत, बघूयात काय डिसिजन घेत आहेत. तनू रडतीये. तनूला असं वाटतंय की पोलीस काका आलेत आणि माझ्या पप्पाला नेतील. पप्पाची चुकीच नाही ना, पप्पाची चुकीच नाही आहे, कशाला नेतील पप्पाला, है ना शिव? असं नसतं बेटा. ते बघ ती गाडी होती आपल्या गाडीला ठोकणारी आणि त्या गाडीला बिचारी त्यांनी ठोकली होती. त्यांनी एवढंच चुकी केली की अंतर नाही ठेवलं गाडी मागे गाडी. हा, त्यांनी अंतर ठेवलं नाही व्यवस्थित. त्यांनी काय केलं, आमच्या गाडीलाच चिटकून गाडी वेळ चालवत होता. असं का? तू पोलीस बनशील का शिव? काय बनशील? दोघी पोलीस. हा का? जॉब मध्ये जॉब असं आहे का? पोलीस बनणार आहेत तुम्ही? आणि कोणाकोणाला सोडशाल? असे राडे मिटवावं लागतात. मग प्रत्येक ठिकाणी काही प्रॉब्लेम झाला का तिकडे जावं लागतं. तिला असं वाटलं बाप्पांना पोलीस अंकल नेतात का काय. आता तेच मिटवतायत, बघूयात कधी मिटते. यार 1 तास झाला, 1 तासाच्या वर झालेले. बापरे, कपड्यासारखं पिळणार आहेत. 1 तास झालेला आहे, अजून पण हा किस्सा मिटत नाहीये. कधी मिटतो काय ते मला तर टेन्शनच यायला लागलंय. पण मिटून जाईल एकदाचा व्यवस्थित, काही नाही. असं आहे, आता पोलीस लोक ते मिटवतील आणि त्यानंतर मग आम्ही फायनली जाऊ. काळे साहेबांच्या घरी जायचं प्लॅनिंग चाललेलं होतं ॲक्च्युली आमचा. तिकडे जाऊन थोडंसं निवांत बसू आणि त्यानंतर मग आपल्या घरी जायचं असं प्लॅनिंग होता. पण असंच मध्येच असा भयंकर असा अपघात झाला आमच्यासोबत. भयंकर नाही म्हणता येणार, पण काय असू दे, अपघातच असतो. अपघातच झाला आहे. पण बघा आता, चला तुम्ही कंटिन्यू करत राहा. झालं तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच सगळं काही. सो फायनली किस्सा मिटलेला आहे. तर मग समोरच्याने दिले का श्रेयाच्या पप्पा? ज्यांनी आपल्याला ठोकलं होतं बघा. आता समोरची जी गाडी आहे ना, तर त्यांनी जी ठोकलं होतं आपल्याला, त्यांनी दिलेले आहेत भरपाई. आणि आता मागच्यावाल्याने जे ज्याला ठोकली तर त्याला त्यांनी भरपाई दिलेली आहे. अशा प्रकारे किस्सा मिटलेला आहे. आणि फायनली आम्ही सुखरूप घरी चाललेलो आहोत. काळे साहेबांच्या घरी चाललो आहोत आता सध्या. हो, त्यानंतर मग आपण आपल्या घरी जाऊ. थोड्या वेळ तिथं थांबू, त्यांचं घर बघू आणि त्यानंतर मग आपल्या घरी जाऊ. नाही, मी नाही गेलेले. तू गेलती का? नाही बेटा, ते गावाकडचं होतं. आता त्यांनी लेटेस्ट मध्ये जिथे घर बांधलेलं आहे ना, तिकडे हो तिकडे. तर अशा प्रकारे असा छोटासा अपघात झाला होता. व्यवस्थित सगळेजण सुखरूप चाललेले आहेत. तर कंटिन्यू करत राहा. काळे साहेबांच्या घरी जाऊ. चला, काळे साहेबांचं घर इथं बांधलं गेलंय. कोणती वाली का? हा, ही बघा. हो, संतोष भाऊंनी जी जागा घेतली होती ना, तर ही ती जागा आहे संतोष भाऊंची घेतलेली. तिला पार्किंग नाही. हा, तुमची जागा. दगड गेला ना ग, 28 नंबरचा दगडच नाही. हा, त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. पण त्याच्यावर ना पार्किंग वगैरे अशी नाही का थोडीशी, जशी आता ही बघा कसं तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. ते बघ, आपल्या समोर घर आहे आणि मागे लगेच घर चालू होतंय, म्हणजे आपली जागा. हा, ही जागा आहे संतोष भाऊंनी घेतलेली होती. संतोष भाऊंनी घेतलेली ही जागा. आणि अशा प्रकारचे हे सगळे प्लॉटिंग आहेत. आणि मी जसं मागच्या वेळेस गुढीपाडव्याच्या व्लॉग केला तर तेव्हा बघितलंच असेल तुम्ही, आम्ही पूजा करायला आलो होतो. आणि ही जी आहे हे समोरचं हे काळे साहेबांचं घर आहे इकडे बघा. तर त्यांचं बऱ्यापैकी बांधकाम झालेलं आहे. वरचं थोडंसं चालू आहे. मला वाटतं ते राहायला पण आलेले आहेत खाली. तर छान बांधलेलं आहे. मस्त इकडचं वातावरण जे आहे खूप मस्त असं सुंदर वातावरण आहे. खुल्ली का बघा, डिक्की असं बंद झाली होती. ते डिक्कीला प्रॉब्लेम आला होता थोडासा आणि इतकाच तुटलेली आहे. इकडचा खालचा भाग तुटलेला आहे. हलका हलका पाऊस पडतोय. चला घरात, पाऊस पडायला लागला. हो हो, मस्त वाटतंय. अपेक्षा करमते का? पण तुम्हाला माहिती आहे आम्ही आता सुरुवातीला तुम्ही झाले होते ना. तर मस्त असं वातावरण आहे. छान असं वार येते सुंदर. आम्ही पोलीसला बोललो की आम्ही पण तुमच्यासारखं बनणार आहे. चला आपण घरामध्ये जाऊ आणि त्यांनी कसं बांधकाम केलेलं आहे ते बघूयात.
छान मस्त वातावरण आहे इकडेचं, खूप सुंदर असं. आता तुम्हाला गार्डन मी दाखवते. बोलायला लागली ना या मुली अशाच करता, मला अजिबात रिलॅक्स नाही. हे अशा वटवट करणाऱ्या पुरी आहेत. काय या ना कुठे येऊ मी? गार्डन दाखवते. नाही बघते, नको राहते नंतर बघल मी. नंतर ऐकत नाही त्या पुरी अजिबात. तर आपण घरी जाऊ आता. आपण जिकडे आलो तिकडे चला. हेच आहे ना घर. चला आहे मोकळं वातावरण आहे. कोण शिववरती गेली का? हा तुमचा मोबाईल काय? हा जेवण जास्त जायला लागले. हो हे काय मोबाईल. चला वरती आपण आता खाली. इकडनं जिना केलाय का ताई? इथे हा ना इकडनं केलाय ना. इथे सेफ्टी डोर आपल्याला लागेल इथे. ओके सेफ्टी डोर इकडेच लागेल ना. इथे आणि मेन डोर आपला वरती ठेवलाय आपण. ओके. आणि मग हे इथं फक्त रेंटने देण्यासाठी केलं ना? हो ही पार्किंग दिली होती एवढी. हा हा ओके भरपूर जाते. चला बघूयात. ते म्हणताय जाता जाता वेदिकामध्ये व्हेज खाऊन जाऊयात. सकाळी नॉनव्हेज खाल्लं आणि हे खाली आहे त्यांचं ॲक्च्युली. सो आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आम्ही चाललो आहोत वरती त्यांचे फर्निचर वगैरे बघण्यासाठी. ॲक्च्युली वरतीच आहे त्यांचं मेन घर. इथे शिवरॅक केलं. इथे त्यांनी शिवरॅक केला आहे. इकडनं त्यांची अशी एंट्री केलेली आहे वरती जाण्यासाठी. आणि हा जो आहे ना समोरचा म्हणजे हा रेंटने देणार आहे. ॲक्च्युली सध्या राहता येत ते, पण इकडनं ते एंट्री हा मेन एंट्री आहे इथली. अजून ते कामं चालू आहेत ॲक्च्युली त्यांचे. इथे असं हा आणि हा टेरेसवरचा आहे ना. इथं असं करंट लागायचं. हां हे बघ इथं बनत आहे त्यांचं. इथे 2 रूम. हा रूम आहे ना. ओके हा हे इथलं कपाटाचं त्यांनी केलेलं सेटिंग. हे ड्रॉवरची सिस्टीम आहे इथे. हा कुठला आहे? हा इथे पण एक कबड आहे ना. ड्रेसिंग रूम आहे का? ओके इथे टॉयलेटचं केलं. ओके अशा प्रकारे. ओके इथे मिरर आहे. सो फायनली आम्ही निघतोय आता घरी जायला. आणि माझ्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम होतोय. लाईट पण गेलेली आहे. लाईटीमध्ये ॲक्च्युली लाईट गेल्यानंतर येतो व्हिडिओ चांगला, पण चार्जिंग कमी झाल्यानंतर मग जे आहे ना ते चालू होत नाही. इथे उजेडात येऊ आपण. लाईट देते. तर आम्ही आता चाललो आहोत घरी. आणि काय साहेबांचं घर जे बघितलं आम्ही खूप सुंदर आहे. मस्त काम चालू आहे. नाही मी नव्हते आले. जेव्हा घर जागेचं हे होतं ना त्याच वेळेस आले होते मी. पण आता घर बघितलं. खरंच खूप छान काम चालू आहे. आणि आता फायनली आम्ही घरी चाललेलो आहेत. आजचा दिवस खरंच खूप भारी पण गेला आणि खूप वाईट पण गेला. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया. हां जेवायचंय. भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.